पुढची बातमी पाहूयात. 2019 मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. सरकारांचा आग्रह होता की त्यांनाही पूर्ण तुम्ही कर्जमाफी द्या आणि आपण ते मान्य केलं. त्यामुळे आता ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी यावेळेस आपण केलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या. विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफी जाहीर. शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. त्या शेतकऱ्यांनाही मिळणार 2 लाख रुपयापर्यंत दिलासा. कर्जमाफीत आता मोठा बदल करण्यात आला असून 2019 मध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मर्यादा हटविली व कर्जफेडीची अटही शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांचा मिळणार लाभ. राज्यात पावसाची विश्रांती, उन्हाचा झटका मात्र कायम. राज्यात मागील 2 दिवसापासून पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाटावरील पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र काही दिवस पुढे पावसाचा जोर वाढू शकतो, हवामान खात्याची माहिती. राज्यात 49% पेरण्या पूर्ण. जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या 100% पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता. यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा झाल्याने जून महिन्यामध्ये होणाऱ्या पेरण्या जुलैपर्यंत पुढे गेल्या आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट महिलांच्या खात्यात जमा होणार. यासाठी निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय GR देखील आला असून जून महिन्याचा 24वा हप्ता लाडक्या बहिणींना 12 जुलै ते 15 जुलै या दरम्यान सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार. सोयाबीन बियाणे उगवले नाही, तक्रार निवारण समिती शेतकऱ्यांच्या बांध्यावर. सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे आले संकट. बियाणांच्या गुणवत्तेची निपक्ष तपासणी करून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अजूनही आहे संधी. कार्ड काढा आणि सवलत मिळवा. 10 लाख प्रवासी आहेत दूर. आगार व खासगी केंद्रामध्ये कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध. महामंडळाच्या ST बसेसमध्ये सवलतीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी यांना आता NCMC स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य. 1 ऑगस्टपासून नवीन नियम लागू. दुष्काळजन्य परिस्थितीचा उसाला बसला फटका. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने पुरेशा पाण्याअभावी ऊसाची वाढ खुंटते व ऊस उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणार. राज्यातील 15,000 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 2027चा मुहूर्त येऊ शकतो. प्रभाग आरक्षण प्रक्रिया पूर्ण. विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षणामुळे निवडणूक कार्यक्रम रखडण्याची चिन्हे. पाऊस ठिबक पद्धतीने शेतकऱ्यांच्या आशा मात्र कोरड्या. मागील दिवसामध्ये अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस झाला होता. मात्र आता पाऊस कमी झाला असून काही ठिकाणी पावसाची स्थिती पाहता ठिबक सिंचनाप्रमाणे पाऊस पडत आहे, अशी प्रतिक्रिया आता अनेक शेतकऱ्यांनी दिली आहे. या कारणामुळे होऊ शकते मतदार यादीतून नाव गायब. वैयक्तिक माहिती, पत्ता, छायाचित्रासह इतर तपशिलांची पडताळणी आता सुरू. शासनामार्फत मतदार पुनर्निरीक्षण मोहीम राबवली जात असून 29 जुलैपर्यंत BLO तुमच्या घरी येणार. ही कागदपत्रे माहिती तपासणार. QR कोडवरून दिसणार डॉक्टरांची कुंडली. बोगस डॉक्टरावर कायमचा इलाज. नो युजर डॉक्टर प्रणालीमुळे रुग्णांची सुरक्षा होणार आता हायटेक. QR कोड स्कॅन करता दिसणार डॉक्टरांची सर्व माहिती. ज्येष्ठांना जीवनचा आधार. तातडीने मदत व योजनांची माहिती मिळणार. देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणकारी योजनेसाठी केंद्र सरकारद्वारे नवीन जीवन ॲप लॉन्च केले आहे. खरीपातील 10 पिकासाठी विमा संरक्षण. मुदती आधीच करा अर्ज. पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत. मात्र यासाठी फार्मर ID, डिजिटल पीक सर्वे अनिवार्य. शेतकऱ्यांना सहभाग होण्याचे आवाहन. भाजीपाला दरात 25% झाली वाढ. अनेक ठिकाणी पालेभाज्यांची आवक घटल्याने पालेभाज्यासह फळभाज्याही महागल्या. गृहिणींचे बजेट कोलमडले. आजचे असणारे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
गुरांच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ 1 लाख गोटपॉक्स लसी उपलब्ध. सध्या पावसाळा सुरू झाला असून जनावरांना अनेक आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे लंपीचा संभाव्य आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा लागली कामाला. पेरणीच्या तोंडावर डीएपी बुस्टरचा डोस 800 मेट्रिक टन साठा खुला. खरीप हंगामाच्या कालावधीमध्ये डीएपी खताची मोठी मागणी असते. त्यामुळे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये रासायनिक खताचा साठा कमी पडणार नाही याची दखल आता कृषी विभागाद्वारे घेण्यात येत आहे. पशुधनाची संख्या घटल्याने शेतीच्या मशागती व पेरणीसाठी यंत्राचा वापर वाढला. शेतीकामासाठी बैलजोडी सांभाळणे आता जोखमीचे झाले आहे. कारण चाराची टंचाई व जनावरांची संख्या कमतरता यामुळे शेतकरी आता यंत्रसाहित्याचा वापर करीत आहे. महागडे सोयाबीन बी ठरले फसवे. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट. 3,800 रुपया महागाईचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली, मात्र बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यावर आले दुबार पेरणीचे संकट. शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनावर 90% अनुदान. जुलै अखेरपर्यंत विशेष मोहीम. अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक याद्वारे शेतकऱ्यांना आता सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान देण्यात येत आहे. फार्मर आयडी नाही, पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी 90,000 शेतकऱ्यापुढे पेच. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये ॲग्रीस्टॉकवर नोंदणी झाली पूर्ण. मागे राहिलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने ॲग्रीस्टॉकवर नोंदणी करण्याचे आवाहन. पुण्यश्लोक योजनेचा नवा पॅटर्न. पाणंद रस्ते चिखलमुक्त. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे असलेले पाणंद रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी 3 कोटी रुपये मंजूर. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. नागरिकांनो, सुरू झाला पावसाळा, आपले आरोग्य सांभाळा. या दिवसामध्ये दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे जलजन्य आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन. मोफत बियाणामुळे पशुपालकांना मिळाला दिलासा. जनावरांना हिरवा चारा सहज उपलब्ध व्हावा यासाठी 100% अनुदानावर शेतकऱ्यांना चारा बियाणांचे वाटप करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. मजुरी वाढवूनही मजूर मिळेना. शेती व्यवसाय आला संकटात. शेती करण्याचे काम आता दिवसेंदिवस जोखमीचे झाले आहे. कारण आता खरीप हंगामामध्ये पेरणी, निंदण व इतर शेती कामासाठी मजुरांची तीव्र टंचाई सुरू झाली आहे. बनावट निकृष्ट औषधावर आता लागणार लगाम. सर्व औषधे लशीवर लागणार QR कोड. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार. औषधांची विश्वासार्हता तपासणे ग्राहकांना झाले आता सोपे. अवघ्या 20 रुपयामध्ये विद्यार्थ्यांना मिळणार अपघात विम्याचे कवच. स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना लागू, ज्याद्वारे राज्यातील सर्व शिक्षक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता अपघात विमा सुरक्षा योजना मिळणार आहे. कर्जमाफीसोबत व्याजातूनही दिलासा. पात्र शेतकरी कर्जदारांना दुहेरी लाभ. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत पात्र थकीत पीक कर्जावर व्याज आकारू नये असे आदेश बँकांना दिले आहे. अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्तीतून विद्यार्थी ठरणार अपात्र. नियम केले कडक. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने जर शिक्षण अर्धवट सोडले तर त्याला मिळणारी शिष्यवृत्ती बंद होईल. मजूर टंचाईमुळे मिरची उत्पादकांची ताळांबळ. ढगाळ वातावरणाने पिकावर रोगराईची चिंता वाढली. जालना जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड करण्यात आली. मात्र शेती कामाकरता मजूर टंचाई व मिरचीवर विविध रोगामुळे शेतकरी झाले हैराण. तरुणाई एनर्जी ड्रिंकच्या विखड्यात. आरोग्य आले धोक्यात. शाळा कॉलेजच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ व एनर्जी ड्रिंक विक्रीस आता बंदी घालण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना. 3 वर्षांमध्ये 202 शेतकरी कुटुंबियांना मिळाला दिलासा. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांना शेतीकाम करताना जीवितहानी झाल्यास शेतकरी कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना देण्यात येत आहे. हळद मार्केट यार्ड हाऊसफुल. आवारात 200 वाहने रांगेत. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या हळदीची आवक वाढली आहे. सध्या हळदीला सरासरी 11,500 ते 13,500 रुपयापर्यंत मिळत आहे भाव. इंधनाच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले. डिझेलचे वाढते दर व टंचाईमुळे नांगरणी, पेरणी, फवारणी व पिके काढणीसह माल वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या गेला आवाक्याबाहेर.
पुढील पंधरवड्यामध्ये कमी पावसाची शक्यता. कापूस, सोयाबीन, मका पिकांच्या वाढीचा वेग मंदावण्याची चित्रे. यावर्षी मान्सूनवर एल निनोचे संकट असल्यामुळे मान्सूनच्या पावसाचा खंड पडू शकतो. शेतकरी असल्याचा पुरावा दिल्याशिवाय राज्यामध्ये जमीन घेता येणार नाही. मंत्री बावनकुळे यांची विधानसभेमध्ये माहिती. म्हणजे शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी असल्याचा पुरावा देणे बंधनकारक. निकृष्ट बियाणामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक फसले. यवतमाळ जिल्ह्यातील सावरगाव, परसोडी, टाळेगाव, पिंपळखुटी येथे शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. पात्र शेतकऱ्यांच्या थकीत पीक रकमेवर 1 एप्रिलपासून व्याज आकारणी नाही. शासन आदेश जारी. शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया आता जलद गतीने सुरू झाली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार कर्जमाफीचा लाभ जमा. लोणच्यासाठी कैरी खरेदीची बाजारात धूम. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांद्वारा लोणचे टाकण्यासाठी लगबग सुरू झाली असून बाजारामध्ये लोणच्याच्या आंब्याला प्रति किलो 50 रुपयांचा मिळत आहे भाव. तलावातील पाण्याची पातळी वाढू लागली. आठवडाभरामध्ये 1.5 लाख दशलक्ष लिटरने झाली वाढ. 11,000 दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचले तलावाचे पाणी. समाधानकारक पाऊस पडण्याचा परिणाम. शुभमंगलम पण सावधान. लग्नपत्रिकेवर आता जन्मतारीख छापावी लागणार. महिला व बाल विकास विभागाचा निर्णय. बालविवाह रोखण्यासाठी शासनामार्फत घेण्यात आला हा महत्त्वाचा निर्णय. HSRP नंबर प्लेटसाठी मुदतवाढ नाही. आजपासून 1,000 रुपयांचा लागणार दंड. राज्यातील 2019 पासूनच्या सर्व जुन्या वाहनांना हा सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे आता अनिवार्य केले आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे कंबमधील 534 एकर द्राक्ष बागा होणार उद्ध्वस्त. द्राक्षपट्टा असलेल्या ओळख पुसणार का, शेतकऱ्यांचा सवाल. गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्याची प्रक्रिया सुरू. 56,939 बँक खाती अपलोड. उर्वरित शेतकऱ्यांचे काय? कर्जमुक्ती योजनेवर संभ्रम कायम. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. जिल्हा बँक व ग्रामीण बँकेची आकडेवारी आली समोर. मतदार पडताळणी सुरू. नाव दुबार असेल तर होईल रद्द. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्यक्ष मतदार यादी पडताळणीची मोहीम आता सुरू करण्यात आली आहे. FDAचा धसका. महिन्याभरातच खाद्य विक्री परवान्याचे 2241 अर्ज आले. भेसळविरोधी कडक मोहीम शासनामार्फत आता राबवण्यात येत असल्याकारणाने ग्राहकांना दिलासा. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता दांडी मारावी लागणार नाही. शाळेतच प्रमाणपत्रे दाखले मिळणार. शालेय प्रवेशासाठी विविध प्रमाणपत्रे दाखले काढण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र आता शाळेत पोहोचणार. या शिबिरामुळे पालकांचा वेळ व पैसा वाचणार. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटीसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खरीप पेरण्यांना आली गती. उगवलेल्या पिकांना मिळाली नवसंजीवनी. सध्या राज्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीचे संकट टळले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. केळीला 2,000 रुपयांचा भाव. शेतकऱ्याकडे मालच शिल्लक नाही. वादळामुळे केळी झाडांचे नुकसान. बाजारामध्ये केळींची आवक कमी झाल्याने केळींची आणखी भाव वाढण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यातील अपडेट. पीक विमा योजनेत 3 ट्रिगर पुन्हा लागू करा. शेतकऱ्यांची मागणी. पीक विमा योजनेमध्ये सरकारने फेरबदल करावा. पंतप्रधान पीक विमा योजनेची अंमलबजावणी शेतकरी हिताची करण्यासाठी राज्य शासनाद्वारे गतवर्षी वगळलेले लोकलाईन्स क्लेम, पोस्ट हार्वेस्ट लॉस आणि एरिया अप्रोच ही 3 ट्रिगर तातडीने लागू करण्यासाठी केली शेतकऱ्यांनी मागणी. राज्यातील पेरणीचा टक्का जेमतेम 39 वरच. 100% पेरण्या पूर्ण होण्यास जुलै अखेरची आहे वाट. तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी
लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.